नमस्कार शेतकरी बांधवांनो. कालपर्यंत हिरवेगार दिसणारे मका किंवा कापसाचे पीक आणि आज अचानक शेंड्यात भुसा, पानांना छिद्रे आणि थांबलेली वाढ. अनेक शेतकऱ्यांना हा अनुभव येतो आणि कारण असते लष्करी अळी. ही कीड म्हणजेच स्पोडोप्टेरा फ्रुगिपेर्डा. अतिशय आक्रमक, जलद वाढणारी आणि कमी वेळेत मोठे नुकसान करणारी. जर वेळेत योग्य औषध आणि योग्य पद्धत वापरली नाही तर उत्पादनावर थेट परिणाम होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लष्करी अळी नियंत्रणासाठी सर्वात प्रभावी 5 कीटकनाशक पर्याय, त्यांचे घटक, योग्य मात्रा आणि कोणत्या पिकासाठी वापरायचे हे सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक महत्त्वाची स्प्रे पद्धत सांगणार आहे, जी कंट्रोल 30 ते 40% वाढवते. लष्करी अळीची सुरुवात साधारणपणे पानांवर लहान छिद्रांनी होते. पुढे अळी शेंड्यात जाऊन आतून काडी खाते आणि वर भुसा दिसू लागतो. मोठ्या अवस्थेत अळी 3 ते 4 सेंटीमीटरपर्यंत वाढते आणि डोक्यावर वाय आकार स्पष्ट दिसतो. प्रामुख्याने मका, ज्वारी, ऊस, कापूस आणि भाजीपाला पिकांमध्ये तिचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. चला तर मग बघूयात लष्करी अळीवर प्रभावी नियंत्रण कसे करता येईल. पाचव्या क्रमांकावर आहे सिंजेंटा कंपनीचे ॲम्प्लिगो. यात क्लोरॅनट्रॅनिलीप्रोल 10% आणि लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% ZC हे घटक असतात. याची मात्रा अर्धा मिली प्रति लिटर पाणी म्हणजेच सुमारे 80 ते 100 मिली प्रति एकर वापरावी. मका, कापूस आणि भाजीपाला पिकांसाठी प्रभावी. यामध्ये जलद नॉकडाऊन आणि दीर्घकाळ संरक्षण दोन्ही मिळते. यातील क्लोरॅनट्रॅनिलीप्रोल अळीच्या स्नायूंवर परिणाम करते. हे रायानोडाइन रिसेप्टर सक्रिय करून स्नायू सतत आकुंचन अवस्थेत ठेवते. अळी खाणे थांबवते, लकवा येतो आणि काही दिवसात मरते. तर लॅम्बडा सायहॅलोथ्रिन हे संपर्क मारा करते. किडीच्या नर्वस सिस्टमवर परिणाम करून जलद नॉकडाऊन देते. चौथ्या क्रमांकावर आहे आदामा कंपनीचे बॅराझाइड. यात नोवाल्युरॉन 5.25% प्लस इमामेक्टिन बेन्झोएट 0.9% SC हे घटक आहेत. मात्रा 0.4 ग्रॅम प्रति लिटर किंवा 1 ते 2 मिली प्रति लिटर. लहान अळी अवस्थेत उत्कृष्ट परिणाम देते आणि किडीच्या नर्वस सिस्टमवर प्रभावी काम करते. मका, सोयाबीन आणि कापूससाठी उत्तम आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे प्रोफेक्स सुपर. यात प्रोफेनोफोस 40% प्लस सायपरमेथ्रिन 4% EC असते. मात्रा 1 ते 2 मिली प्रति लिटर. संपर्क आणि पोटातून दुहेरी परिणाम मिळतो. मोठ्या अळीवर चांगला कंट्रोल मिळतो. दुसऱ्या क्रमांकावर आहे FMCचे कोराजेन. यात क्लोरॅनट्रॅनिलीप्रोल 18.5% SC असते. मात्रा 60 मिली प्रति एकर. मका, ऊस आणि डाळींसाठी प्रभावी. अंडी आणि लहान अळीवर विशेष परिणामकारक आणि पिकासाठी सुरक्षित आहे. आणि पहिल्या क्रमांकावर आहे कोर्तेवा कंपनीचे डेलिगेट. यात स्पिनेटोराम 11.60% SC असते. मात्रा 0.5 ते 1 मिली प्रति लिटर. हे औषध नर्वस सिस्टम ओव्हरस्टिम्युलेट करून अळीला लकवा आणते. अळी त्वरित खाणे थांबवते. जलद परिणाम, मजबूत नियंत्रण आणि प्रतिकारशक्ती व्यवस्थापनासाठी उत्तम पर्याय. आता एक महत्त्वाची गोष्ट. फक्त औषध योग्य असून चालत नाही, तर फवारणीची पद्धत योग्य असणे गरजेचे आहे. लष्करी अळी शेंड्यात लपून बसते. त्यामुळे औषध थेट शेंड्यात पोहोचले पाहिजे. 150 ते 200 लिटर पाणी प्रति एकर वापरा. स्टिकर मिसळा आणि सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करा. एकच औषध वारंवार वापरू नका. रोटेशन पद्धतीने वेगवेगळ्या गटातील औषधे वापरल्यास प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही. अधिक चांगल्या रिझल्टसाठी नीम तेल 10,000 ppm 1 ते 2 मिली प्रति लिटर जरूर वापरा, कारण नीम तेल हे एक उत्तम अंडीनाशक आहे. मित्रांनो, लष्करी अळीवर वेळेत नियंत्रण मिळवले तरच उत्पादन वाचते आणि नफा टिकतो. योग्य ओळख,
योग्य औषध आणि योग्य मात्रा हेच यशाचे सूत्र आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे झाला लष्करी अळीचा. जर तुमच्या शेतात मिलीबगचा प्रादुर्भाव असेल तर स्क्रीनवर दिसणारा पुढील व्हिडिओ नक्की पहा. तुमचा एक योग्य निर्णय हजारो रुपयांचे नुकसान वाचवू शकतो. आताच पुढील व्हिडिओ पहा आणि तुमची फसल सुरक्षित ठेवा. धन्यवाद.